बिमारीचे लेकरं बिमारीचे बाया माणसं म्हातारे वयोवृद्ध लोक हे कशाने तर दवाखान्यात जाण्यासाठी मार्ग नाही आहे। याच्यासाठी ते सगळे एका खाटीवर पडलेले आहे। खाटीवर उचलून डोक्यावर नेल्याशिवाय त्या दवाखान्याला पर्याय नाही। पण त्याच्यातूनही जाणाऱ्याला खाट उचलण्यासाठी पाणी त्याचा प्रवाह ओढून राहिला। एका जाग्यावर खाटीवर ते म्हातारे लोक आणि म्हातारे व्यक्ती तिथं पडलेले आहे। त्या मेल्याशिवाय त्याला जागा येण्याचा प्रयत्न येणार नाही। पुलावरून भरपूर पाणी होऊन राहिलं, आजार पण पडलेला आहे, घरोघरी रोगराई तयार निर्माण झालेली आहे। याच्यात सरकारने त्याला तातडीनं इलाज करावा आणि पुलाची उंचीकरणाची मागणी द्यावी। अमरावती जिल्ह्यामध्ये सतत मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेताचं आणि मोठ्या प्रमाणात पुलावरून पाणी वाहत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अमरावती जिल्ह्यातील दगडागड या गावामध्ये आपण आलेलो आहोत। दगडागड या गावामध्ये पुलावरून पाणी वाहत असताना दगडागड या गावाचा संपर्क तुटलेला आहे। माझ्यासोबत काही या गावातील काही रहिवासी आहे। या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात पुलावरनं पाणी हे वाहत आहे आणि या पुलावरनं पाणी वाहत असताना या ठिकाणी दगडागड या गावाचा संपर्क तुटलेला आहे। दगडागड या गावातील विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांना कुठल्याही प्रकारचं ये जा करण्याचा दुसरा मार्ग नाही आहे। त्यामुळे रुग्ण किंवा गर्भवती महिला जर असतील तर यांना कुठल्याही प्रकारचं जाण्याचा मार्ग नाही आहे। त्यामुळे त्यांना घरातच इलाज करावा लागत आहे। या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काही शेतकरी सुद्धा आहे। माझ्यासोबत काही या ठिकाणी शेतकरी आहे। दादा काय सांगाल, या दगडागड या गावाचा संपर्क तुटलेला आहे, ये जा करण्याचा मार्ग नाही आहे, आपण शेतकरी म्हणून आपली काय प्रतिक्रिया आहे? याचं बोलण्याचा उद्देश असा आहे की दवाखान्याचे जे पेशंट आहे, मजूर वर्ग आहे, काम करणारे वर्ग आहे, म्हातारे व्यक्ती आहे आणि ज्यांची राहण्याची सोय नाही आहे ते लोक जर या गावात आले आहे, त्यांची जाण्याची सोय नाही आहे। या पुलावरून भरपूर पाणी होऊन राहिलं, आजार पण पडलेला आहे, घरोघरी रोगराई तयार निर्माण झालेली आहे। याच्यात सरकारने त्याला तातडीनं इलाज करावा आणि पुलाची उंचीकरणाची मागणी द्यावी। त्यानुसार मी दगडागडवाल्यांना सुरळीत जाऊ शकतो। आणि मला एक सांगा, या ठिकाणी हा पूल नाही आहे, शासनाकडे आपण काही मागणी केलेली आहे काय? मागणी मागं टाकली होती, कागदपत्र प्रोसिजर केलं होतं, त्यांनी त्या गोष्टीला टाळाटाळ केली आहे आणि त्यानुसार आम्ही बघू करू याच्या उडाउडीचे उत्तर देऊन राहिले। त्यानुसार त्यांची सोय पुरेपूर करून नाही राहिले। त्यानुसार दगडागडवाल्यांना त्रासदायक काम होऊन राहिलं आणि आम्हाला शेतात जाण्यासाठी मार्ग बंद झाला आहे। आमच्या शेतातही पाणी घुसून राहिलं। या पुलाची उभारणी उंच करावी आणि याच्यातून पाणी सुरळीत वाहून जाऊ द्यावं ही माझी सरकारला विनंती आहे। मला एक सांगा, हा पूल या ठिकाणी अशा व्यवस्थेमध्ये आहे, या पुलामुळे शेताचं काही नुकसान होत आहे काय? हो, म्हणजे पुलातून पाणी पास होत नसल्यामुळे ते बाजूचं जे आहे कचराकडे अटकल्या त्या पायलीत पाणी रुकल्याच्यानं ते पाणी सारं रिटर्न शेतामध्ये जात आहे आणि शेतातून तूर जळलेली आहे आणि सोयाबीन चारा खरडून नेलेला आहे। पराठीच्या वरून पाणी निघून गेलं आहे, पराठी खरडून गेली आहे। एवढी मोठी मेहनत करून उन्हाळ्यात पाऊस नसल्यामुळे ते पिकास सोकलेले आहे, त्याला पाणी नसल्यामुळे आता कसं पाणी जर आलं तर त्याच्यात पिकाने झोम पकडला आणि पीक व्यवस्थित दिसायला लागलं तर त्या जास्त पाण्यामुळे ते पाणी त्याच्याहून होऊन झाल्याच्यानं ते पाणी खरडून जात आहे पिकं। त्यानुसार सरकारने याची सुविधा करावी। या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं सुद्धा या पुलामुळे नुकसान झालेलं आहे आणि गावकऱ्यांचा संपर्क तुटलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गजानन कोपेसह मी स्नेहल जोंजाळ, राईट अँगल न्यूज, दगडागड, अमरावती।